मंडळी, सर्वांना शुभ सकाळ। तुम्हा सर्वांचे शार्वी डिके यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत। मंडळी, आज आहे रविवार, सुट्टीचा दिवस आहे। पण सुट्टीच्या दिवशी आमच्या दिदूने घातलाय शाळेचा ड्रेस। का घातलाय दिदू आज शाळेचा ड्रेस तू? कारण की प्रज्ञाशोधचे पेपर आहे। आज आहे दिदूचे प्रज्ञाशोधचे पेपर, त्याच्यामुळे आज आम्ही शाळेत जाणार आहोत। दिदू, सर्व तयारी झाली तुझी? हो हॉल तिकीट ते सर्व घेतलं? पॅड? हो, हे बघा। ओके, तर चला आपण आता दिदूला जाऊया शाळेमध्ये सोडायला। दिदूचा 10 ते 11 पेपर आहे, पण शाळेमध्ये 9ला बोलवलेलं आहे, कारण लहान मुलं आहेत। सर्व अरेंजमेंट करूच तर 1 तासभर तर जाणार आहे। हो, त्याच्यामुळे आपण 1 तास लवकर जाणार आहोत शाळेत। चला तर जाऊ आपण शाळेमध्ये। दिदू, तुला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। थँक्यू पप्पा। खूप छान पेपर लिहायचा, जसा सराव केलाय आपण त्या हिशोबानेच लिहायचा व्यवस्थित। सर्व प्रश्न सोडवायचे, पूर्ण प्रश्न वाचायचा व्यवस्थित, त्याचे 4 पर्याय काय वाचायचे आणि उत्तर लिहायचं। तुला जे सराव आपण आजपर्यंत केला आहे ते व्यवस्थित सोडवायचा। ओके, चला जाऊया आपण आता शाळेमध्ये। मम्मा, मला गोड काहीतरी कर ना खायला, मला दुपारी आल्यावर खायला। अच्छा, तुला गोड काय तर खायचं आहे? शिरा बनवूया? नाही, मग आता मार्केटमध्ये काय आलेत? गाजराचं सीजन। अच्छा, गाजर आलेले आहेत, तर मी तुला सोडतो शाळेमध्ये आणि मार्केटने येताना गाजर घेऊन येतो। मग आपण बनवू गाजराचा हलवा। चला भेटू आपण आता। दिदूला शाळेतून सोडून आल्यानंतर गाजराचा हलवा कसा बनवायचा ते नक्कीच बघू, तेही तुम्हाला दाखवतो। चला। मंडळी, मी आत्ताच दिदूला शाळेत सोडले व येताना मार्केटमधून लाल लाल अशी गाजरे घेऊन आलो आहोत। चला तर आपण याचा बनवणार आहोत आज गाजर हलवा। व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, कारण गाजर हलवा बनवताना आमच्या काय काय होतात गमती जमती, व तुम्हाला साध्या व सोप्या पद्धतीने कसा बनवायचा गाजर हलवा याची ही रेसिपी दाखवणार आहे। नमस्कार, आज आपण बनवूया गाजराचा हलवा। तिला सोडून आवडणे आत्ताच मार्केटमधून गाजरं घेऊन आलेत। चला, गाजर आधी स्वच्छ धुवून घेऊया आणि मग किसून घेऊया। स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तू ऑलरेडी? लाल लाल गाजरं आहेत, मस्त अशी किसून घेऊयात आपण आता। चला घ्या किसून पटपट। दिदूला आमच्या गाजर हलवा खूप आवडतो। शार्वी क्लासला गेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये आली नाही। ह्या आता नवीन असं किसण्या आलेल्या आहेत, छान आले। जुन्या होत्या त्या हाताला लागत होत्या, पण ह्या नवीनवाल्या आहेत त्या हाताला कमी लागतात। अहो, का गाजर किसून द्या ना तेवढे। थोडेच तर आहेत, किस पटपट। किसा ना तुम्ही। थोड़े किस, मी थोड़े किसतो। आधा आधा काम करेंगे अपन एवढे दोनों। किसले तुम्ही, किसा ना आता तेवढे राहिलेले। ठीक आहे, मी किसतो, थांब। गाजरचा हलवा खायचा आहे म्हटलं थोडीफार मदत तर केलीच पाहिजे। चला पटपट आपण गाजर किसून घेऊयात। आता आपले सर्व गाजर किसून झालेले आहेत, हे बघा। तर आपले सर्व गाजर छान अशी किसून झालेले आहेत। मग हलव्यात ऍड करण्यासाठी अजून काय काय घेतले तू? हे बघा, साखर घेतले, वेलची जायफळची पूड घेतले, तूप, थोडासा खवा होता आपल्याकडे तो पण घेतलाय, आणि पिस्ता आणि काजू ते कट करायचे। पिस्ता आणि काजू कट करून घे, आणि ह्याच्यासोबत दूध पण आहे, दूध। ठीक आहे, चला आता गाजर शिजायला टाकूया, मग पिस्ता काजू कट करूया। सर्वात अगोदर आपण गाजर शिजायला टाकूया, गाजर शिजायला टाकूया। त्यासाठी कढई ठेवलेली आहे, गॅस चालू करून घेऊया।
त्याच्यानंतर सर्व तूप टाकायचं. अच्छा, कढईमध्ये सर्वात अगोदर तूप टाकायचं आहे. आम्ही 1 किलो गाजर घेतलेले आहेत. त्या 1 किलोच्या हिशोबाने सर्व साहित्य घेतलं आहे. तुम्ही जेवढी गाजर घ्याल त्या हिशोबाने तुम्ही साहित्य घेऊ शकता. तर सर्व गाजर आता किसलेलं आहे ते कढईमध्ये सर्व टाकून घेऊया व एक 10 ते 15 मिनिटासाठी शिजायला देऊया. सर्व तूप आणि गाजर एक जीव करून घ्यायचे व एक 10 मिनिटासाठी शिजायला सोडून द्यायचं आहे. असेच इकडे आपला गाजराचा हलवा शिजतोय तोवर आपण इकडे काजू आणि पिस्ता छान असा कटिंग करून घेऊयात. हाताला लागणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे. ह्या अशा वस्तू आहेत ह्याने काही इजा होत नाही हाताला, तरी पण आपण थोडे लक्ष देऊन केले पाहिजे. मस्त गाजराचा हलवा करायचा चालू आहे. शिजायला टाकला आहे. बाकी सर्व साहित्य अजून टाकलं नाही त्याच्यामध्ये. आता दूध ओतून घेऊया आपण. आता दूध ओतून घ्यायचं आहे. या सर्वजण गाजराचा मस्त असा हलवा खायला. सर्व काजू आणि पिस्ता आपला किसून झालेला आहे. बघू, हात काढ. छान असा किसून झालेला आहे. तोवर इकडं आपले गाजर ही शिजलेले आहेत. काढ. वाव, मस्त असा केशरी रंग आलेला आहे. छान असा. वा, याच्यामध्ये आपण आता दूध टाकून घेऊया. चला, दूध आता आपण ॲड करून घेऊयात. शाई सकट सर्व टाकायचं. खूप छान असा शिरानंतर लागतो. हलवा, सॉरी हा गाजराचा हलवा. मस्त असा दूध ॲड करून घेतला आहे. ह्याच्यामध्ये आपण आता काय काय टाकायचं आहे? आता हे टाकूया ना काजू बदाम, काजू आणि पिस्ता. तो काजू पिस्ता हे सर्व आपण जे किसलेलं आहे बारीक करून ते सर्व टाकून घेऊयात. सर्व घे टाकून सर्व काजू आणि पिस्ता. वा, खूप छान असा दिसतोय ना. सर्व मिक्स करून घ्या. खवा पण टाकून घेऊया. हो, खवा जो आहे तो पण टाकून घेऊ. तुमच्याकडे खवा अवेलेबल असा तर तुम्ही टाकू शकता, किंवा आमच्याकडे दूध, होता. काजू पिस्ता आणि साखर ॲड करून छान असा होऊ शकतो. आमच्याकडे खवा होता शिल्लक, त्याच्यामुळे टाकलेला आहे. खव्यामुळे अजून गोडवा येतो, छान लागतो. सर्व हे मिक्स करून घेतलं आहे. हा बघा, आपला हलवा असा शिजायला लागलेला आहे. छान असा शिजतोय ना. हो, झाकून ठेव, अजून थोड्या वेळ शिजेल. शार्वी, शार्वी. लास्ट आलीस तू? अरे वा, शार्वी पण आलेली आहे क्लासने. आज रविवारचा पण शार्वीचा क्लास होता, कारण पडद्यामागे कशी लपते बघा. कारण 2 दिवस मध्ये सुट्टी होते मतदानामुळे आणि संक्रांतीमुळे, त्याच्यामुळे आज रविवारचं पण त्यामुळे चालू ठेवलेलं आज. बाजूलाच आहे ना क्लास. जवळच आहे, त्याच्यामुळे आम्ही पण आज 2 दिवस सुट्टी घेतली होती. पाठी आज पाठवून दिली होती त्याच्यासाठीच. सर्व पिस्ता शिजला सर्व. हो, आता आपण साखर टाकून घेऊया. साखर ॲड करूया याच्यात.
साखर टाकून झाली. आता काय राहिले? वेलची. अच्छा, वेलचीची पावडर आणि राहिली का? जायफळ आणि वेलची सर्व मिक्स करून घेऊया व अजून थोडा वेळ शिजण्यासाठी सोडून देऊया. असंच पाणी आटायचं साखरेचं. साखरेचं पाणी सुटले ना, ते आटेपर्यंत आपण थोडं शिजू देऊयात. वा, छान असा आपला गाजरचा हलवा शिजून तयार झालेला आहे. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा छान असा हलवा रेडी झालेला आहे आपला. चला टेस्ट करून बघूयात आपण कसा झाला आहे तो. टीव्ही वाजल्यानंतर पण दिदू अजून शाळेतून आलेली नाही. तिचा पेपर अजून संपला नसेल, त्याच्यामुळे अजून तिला आणायला गेलो नाही. तोवर आपण टेस्ट करून बघूया कसा झाला आहे. चला घेऊयात आपण बाउलमध्ये टेस्ट करण्यासाठी हलवा काढून. तयार आहे आपला हा गाजराचा हलवा. या खायला सर्वजण. वा. तर मंडळी, फायनली आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे, जो शार्वीलाही खूप आवडतो, दिदूलाही आवडतो. पण अजून दिदूचा पेपर सुटला नाही, त्यामुळे दिदू अजून आली नाही. पण दिदू येईपर्यंत आपण टेस्ट करूया कसा झाला आहे. शार्वी, कसा झाला आहे शार्वी? सांग ना. छान असं झालाय. मला बघू. वा, अप्रतिम झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा घरी. साधा सोपा एक अर्ध्या तासामध्ये आपला हलवा झालेला आहे. व तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. व अशाच नवनवीन रेसिपी व आपले डेली ब्लॉगिंग बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू परत एका अशाच नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद. बाय बाय. शार्वी, बाय कर. शार्वी मोबाईल बघण्यात बिझी आहे. मूडमध्ये नाही आज. चला बाय. दिदूला सोडून आम्ही हलवा खाल्लेला आहे आज, पण दिदूही आता थोड्या वेळाने येईल, मग तिलाही देऊ. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.